मित्रांनो, आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आदिवासी विकास विभागाचे जे काही पेपर आहेत मित्रांनो, ते 11 जुलैपासून या ठिकाणी चालू होणार आहेत. आता कमी वेळेमध्ये आता आपला अभ्यास बघा या ठिकाणी भरपूर आहे. परंतु आपण एक शॉर्ट पी-डी-एफ तयार केलेली बघा, म्हणजे फास्ट रिव्हिजनसाठी ही पी-डी-एफ असणार आहे. पी-डी-एफची किंमत मित्रांनो ₹249 ला असणार आहे. मित्रांनो, अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला दर्जेदार साहित्य भेटणार आहे आणि तुमचा या ठिकाणी चांगला अभ्यास होणार आहे मित्रांनो. ₹249 आपण कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे मित्रांनो, ही कधीच येणार नाही पहा. एकदा पेपर झाले का परत मित्रांनो आपल्याला चान्स नाही, असा चान्स परत होणे नाही मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात पेट्रोलला, नाश्त्याला. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही लवकरात लवकर फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ मित्रांनो या ठिकाणी पाठवून देईल पहा. खूप आणि खूप आय-एम-पी पी-डी-एफ असणार आहेत मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी रात्रंदिवस हे करायचं मित्रांनो या दिवसामध्ये आणि चांगला अभ्यास करून सक्सेस हाती घ्यायचं आहे मित्रांनो. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण चालू करणार आहे? तर अनंत टेक्नॉलॉजी चालू करणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. अनंत ब्रॉडबँड सेवा अनंत टेक्नॉलॉजी आणि मित्रांनो याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर हैदराबाद आपलं याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, की गार्सनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडाची नवीन प्रजातीचा शोध हा कोणत्या राज्यामध्ये लागलेला आहे? तर मित्रांनो याचा शोध हा ऑप्शन क्रमांक 2 आसाम या राज्यामध्ये लागलेला आहे पहा. कोणत्या? आसाम या राज्यामध्ये याचा शोध लागलेला आहे पहा. सगळ्यांनी लक्षात ठेवा आसाम. आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारं आम्ल म्हणजे ॲसिड कोणतं आहे? तर सायट्रिक ॲसिड मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल बघा. सायट्रिक ॲसिड. बघा आवळा, लिंबू, संत्री यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि चिंच, द्राक्ष, आंबा याच्यामध्ये कोणतं असतं? टार्टारिक ॲसिड असतं. दह्यामध्ये असतं मित्रांनो लॅक्टिक आम्ल. कोणतं? लॅक्टिक. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? कोणता? रातांधळेपणा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर जीवनसत्व अ, लक्षात ठेवा जीवनसत्व अ. जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो. जीवनसत्व क च्या अभावामुळे मित्रांनो काय होतं? स्कर्वी हा रोग होतो. लक्षात ठेवायचे पहा आपल्याला स्कर्वी. बरोबर? आणि जीवनसत्व ड चा अभाव आला तर लहान मुलांमध्ये मुडदूस आणि मोठ्यांमध्ये अस्थिमृदता होतं पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, कर्करोगाचे उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? तर कर्करोगाचे उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतात मित्रांनो? ऑन्कॉलॉजिस्ट असं म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक 2. समजलं? कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे पहा. त्याचं योग्य उत्तर आहे बघा कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. हा फळे पिकवण्यासाठी हे वापरलं जातं. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो लिथियम आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. लिथियम हा धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचं लघु स्वरूप आहे? चॅट जीपीटी. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं याचा लाँग फॉर्म विचारलेला आहे. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफर याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब हे तंबाखूमध्ये आढळणारं हानिकारक रसायन आहे. तर निकोटीन मित्रांनो आपल्याला तंबाखूमध्ये पाहायला मिळतं. निकोटीन हे हानिकारक रसायन आहे पहा. प्रश्न आहे बघा, सायनाइड या जहाल विषारी औषधाचं रासायनिक नाव काय आहे? बघा सायनाइडचं रासायनिक नाव विचारलंय. तर बघा याचं योग्य उत्तर मित्रांनो प्रुसिक ॲसिड. लक्षात ठेवायचं असा शब्द या ठिकाणी प्रुसिक ॲसिड. प्रुसिक ॲसिड. समजलं? पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, 9 नंबरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी असं म्हटलं जातं? तर पांढऱ्या रक्तपेशी याला WBC म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पांढऱ्या रक्तपेशी या ठिकाणी संरक्षक पेशी म्हणून ओळखले जातात. व्हाईट ब्लड सेल्स. तांबड्या रक्तपेशीपेक्षा आकाराने मोठ्या असतात. त्यात केंद्रक असल्याने त्याचं काय होतं? सूत्री विभाजन होतं. बघा काय सूत्री विभाजन.
विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली, तर याला भरपूर उच्च शिक्षित लोकं एम-पी-एस-सी करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादासुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगारसुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल, तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली, तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले, तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला एम-सी-क्यू तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो. ₹249 ला फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा क्यूआर जरी स्कॅन केला, तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी पी-डी-एफ आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. मानवी शरीरामध्ये खालीलपैकी कोणतं द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? ऑप्शन क्रमांक 4 ऑक्सिजन मित्रांनो मानवी शरीरामध्ये हे जे काय आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळतं. कावीळ हा जो काय रोग आहे मानवी शरीरामधील कोणत्या अवयवाला होतो? कावीळ हा रोग. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यकृत. यकृताला या ठिकाणी कावीळ होतो पहा. समजलं? प्रश्न क्रमांक 12 आहे. मानवी गुणसूत्रामधील विजोड लिंग गुणसूत्र कोणते असतात? तो ऑप्शन क्रमांक 1 एकच असतं बघा. समजलं? 1 मानवी गुणसूत्रामधील एक जोडी लिंग गुणसूत्राची असते बघा. एकूण 46 गुणसूत्रे असतात आणि मित्रांनो 23 जोड्या असतात पहा. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? तर चार्ल्स डार्विन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. स्पायरागॉयरा हे टिंब शैवाल आहे. काय प्रश्न आहे? स्पायरागॉयरा. तर याचा ऑप्शन क्रमांक 1 हरित शैवाल आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला हरित. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता आजार हा संसर्गजन्य आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो गोवर. गोवर हा काय बघा संसर्गजन्य आजार आहे. न्यूरोलॉजी ही विज्ञान शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 चेतासंस्थेचा अभ्यास या संदर्भामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. ऊर्जा सापेक्षताचा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला? तर मित्रांनो आईन्स्टाईनने याचा सिद्धांत मांडलेला आहे पहा. समजलं? ऊर्जा सापेक्षता सिद्धांत. न्यूटनने काय केलं? गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. गॅलिलिओने बघा थर्मामीटर आणि डार्विनने मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर निसर्ग निवडीचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे बघा. विद्युत जनयंत्रामध्ये ऊर्जा रूपांतराचा कोणता सिद्धांत आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर हे याचं योग्य उत्तर आहे पहा. विद्युत जनयंत्रामध्ये यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युतमध्ये केलं जातं. विद्युत घटमध्ये मित्रांनो रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. विद्युत मोटर जर असते बघा तर विद्युत मोटरीमध्ये काय होतं? जे काही करंट असतो त्या करंटचा उपयोग काय मध्ये होतो? यांत्रिक ऊर्जेमध्ये होतो. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्ह्यामध्ये बघा. समजलं? स्थापना कधी झाली? 1950 साली झालेली. पितळ हे संमिश्र कोणत्या धातूंचं बनलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 1 तांबे आणि जस्त आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पितळ हे संमिश्र तांबे प्लस जस्त. जर्मन सिल्वर कशाचं आहे मित्रांनो? तर तांबे जस्त आणि निकेल हे जर्मन सिल्वर यापासून बनलेलं आहे. आणि ब्रॉन्झ बघा तांबे प्लस कथील यापासून बनतं ब्रॉन्झ. वाक्याचा प्रकार ओळखा. जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल.
आता या ठिकाणी कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे बघा, लक्षात आलं? मिश्र वाक्य दिलेलं आहे मित्रांनो. संकेतबोधक उभय नव्याने जोडलेला असेल तर ते काय असतात? मिश्र वाक्य असतात बघा. जर, तर, जरी, तरी, जो, तो. समजलं? प्रश्न क्रमांक 22 आहे बघा. खालील शब्दाचा समास ओळखा. चक्रपाणी. आता चक्रपाणीचा समास जर पाहिला तर बहुव्रीही समास आहे मित्रांनो हा. समजलं? बहुव्रीही समासाचे जर बाकीचे उदाहरणं पाहिले तर जितेंद्रिय, जित केलेली आहेत इंद्रियजाने त्याला जितेंद्रिय असं म्हणतात. हा सुद्धा या ठिकाणी बहुव्रीही आहे. खालील शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. आता सचिन दिसतंय आपल्याला, हे काय विशेष नाम आहे. विशेष नाम ओळखणं एकदम सोपं आहे पहा. बरोबर? ज्या नावाला जातीचा बोध होत नसून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला आपण या ठिकाणी विशेष नाम असं म्हणतो. सचिन, गंगा, सिंधू मित्रांनो काय आहेत बघा या ठिकाणी विशेष नाम आहे. आंध्र प्रदेश या राज्याची नवी राजधानी कोणती आहे? विशाखापट्टणम याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते कोणत्या देशामधून आणली आहेत? तर 12 चित्ते आणली होती बघा. ते कोणत्या देशातून आपण आणली होती? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका. बरोबर, दक्षिण आफ्रिका. देशामधील सर्व मान्यताप्राप्त शाळा मंडळीसाठी विद्यार्थ्याचे मूल्यमापन आणि मूल्यांकन करण्यासाठी कोणतं नियामक म्हणजे NCERT या ठिकाणी जारी केलं? तर परक याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 परक. समजलं? परक म्हणजे परफॉर्मन्स असाइनमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर डेव्हलपमेंट. कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. तर कोसला या कादंबरीचे भालचंद्र नेमाडे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला 2015 मध्ये हिंदू एक समृद्ध अडगळ यासाठी. भारतीय संसदेने टिंबटिंब साली हिंदू विवाह कायदा संमत केला. तर 1955 मध्ये बघा या ठिकाणी हिंदू विवाह कायदा या ठिकाणी संमत केला होता. बरोबर. हिंदू वारसा हक्क कायदा 1956 मध्ये करण्यात आला. त्याचबरोबर हिंदू दत्तक विधान आणि निर्वाह कायदा 1956 मध्ये चालला होता. जून 1757च्या लढाईने भारताला इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. तर या ठिकाणी पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल प्लासी. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तर ग्रामगीता मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट ह्या होत्या. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखलं जातं? तर सरहद्द गांधी यांना खान अब्दुल गफार खान या नावाने ओळखलं जातं. पहा. अभिनव भारत म्हणजे यंग इंडिया या संघटनेचं मुख्यालय कोणतं होतं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नाशिक. बघा या अभिनव भारत संघटनेची स्थापना 1904 मध्ये झाली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या संघटनेची स्थापना नाशिकमध्ये केली होती आणि पहिल्यांदा नाव होतं मित्रमेळा. याचं रूपांतर अभिनव भारत या संघटनेमध्ये झालं. आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? तर बघा राजाराम मोहन राय आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. राजाराम मोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 झालेला आहे. पहा. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? तर हंटर कमिशनने मित्रांनो ही केली होती. पहा. भारताच्या घटनात्मक विकासामध्ये 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हटलं जातं. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? तर मित्रांनो समाजवादी नाही. पहा. धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक आपल्या या ठिकाणी राष्ट्र आहे. पहा. संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं असतं? तर राज्यसभा मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. लोकसभा बघा या ठिकाणी संसदेचं प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे. विधानसभा विधिमंडळाचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर गट विकास अधिकारी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा. गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवतात. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी पहा छत्रपती संभाजीनगरमध्ये पहा नाथसागर धरण. गोदावरी नदीवर आहे. भंडारदरा धरण मित्रांनो विल्सन डॅम किंवा ऑर्थर लेक हे अहिल्यानगरमध्ये आणि विष्णुगिरी धरण नांदेडमध्ये. पहा.
महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिकमध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट आहे पहा, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली होती? तर 2014 मध्ये मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे पहा. 1 मे 1981ला रत्नागिरीचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग झाला होता आणि छत्रपती संभाजीनगरचं विभाजन होऊन जालना झाला होता. कधी? 1 मे 1981ला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आता याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. ॲटॉनॉमी काय प्रश्न आहे बघा. ॲटॉनॉमी म्हणजे काय? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. 3च ऑप्शन आहेत. 3 पैकी एकच आपल्याला टाईप करायचं आहे आणि आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, Google पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सीरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहेत पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाहीतर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.